नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या 38 साईजच्या कटोरी ब्लाऊजच्या बाहीचं जे कटिंग आहे ते मी तुम्हाला अगदी सविस्तर असं समजावून सांगणार आहे. तर हे जे मी 38 साईजचं कटिंग केलेलं आहे हे मी नीलम फॅशन क्रिएशन या चॅनलवरती शेअर केलेलं आहे. अगदी डिटेलमध्ये मी तिथे तुम्हाला या ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे. तर यावरून आपण बाहीचं कटिंग करणार आहे. तर मुंडा घेर आहे आपला 9 इंच आणि बाहीची उंची इथे मी तुम्हाला मेजरमेंट सांगते कस्टमरच्या ब्लाऊजवरून जे आलेलं आहे ते. बाहीची उंची 5.5 इंच आहे आणि दंड घेर आहे 7.25 इंच. तर अजून एकदा मी बाहीची उंची कन्फर्म करून घेते. 5.5 इंचच आहे. बाहीचं कटिंग करण्यासाठी बाहीची उंची, दंड घेर आणि मुंडा घेर ह्या 3 गोष्टी आवश्यक असतात. मुंडा घेर आपण पेपर कटिंग केलेला आहे, त्यामध्ये पाहिलेला आहे आपला 38 साईजचा मुंडा घेर किती आलेला आहे. परफेक्टली 9 इंच आलेला आहे आणि तो कसा घ्यायचा हे सुद्धा मी शिकवलं आहे. तर इथे बाहीची उंची घ्यायची, डबल फोल्ड पेपर आहे, इकडे फोल्ड बाजू आहे, इकडे उंची घ्यायची. तर 5.5 इंच बाही आहे, त्यामध्ये मी 1 इंच प्लस करणार आहे कारण अस्तरचा ब्लाऊज आहे पहा. तर प्लस मी 1 इंच केलं. अजून एकदा असंच 5.5 प्लस 1 6.5 इंच उंची घेतली. एक सरळ लाईन ओढून घेऊया. उंचीचं मार्किंग झाल्यानंतर कॅप हाईट घेणार आहे मी इथून 3.5 इंच. तुम्हाला आवश्यक असेल तर 2 ठिकाणी असे पॉईंट दिले 3.5 इंचावरती तरी सुद्धा चालतील. तर 5.5 प्लस 1 6.5 इंच उंची घेतली. इथून इथपर्यंत 3.5 इंच घेतलेला आहे. आता मुंडा घेर टाकायचा आहे. तर इथं जी उंची आहे इथून बरोबर 9 इंच मुंडा घेर. या रेषेवरती कुठं 9 इंचाचा पॉईंट येतोय इथे मार्किंग करून घेतलं 9 इंच. आणि या पॉईंटपासून इथपर्यंत एक लाईन ओढून घ्यायची तिरकी. अगदी 5 मिनिटांमध्येच बाहीचं कटिंग होतं, काही अवघड नाही. सर्वात पहिल्यांदा घेणार आहे मी इथं 1 इंच. हे 1 इंच कशासाठी? बाहीला आकार देण्यासाठी. इथून या 1 इंचापासून पुढे आपल्याला बाहीला आकार द्यायला सुरुवात करायची, डायरेक्ट इथून नाही. हे जे 1 इंच घेतलेलं आहे इथून. आता हे जे 9 इंच आहे याचे 4 भाग करायचे. मग 4 भाग करण्यासाठी आधी 2 भाग करून घ्यायचे. जर तुम्हाला डायरेक्ट 4 भाग करता येत नसतील तर अशा पद्धतीने टेप दुमडून तुम्ही 4 भाग करू शकता. आता ही जी लाईन आहे जी काही असेल 9 असेल, 9.5 असेल, 10 इंच असेल तर त्या लाईनचा सेंटर करून 2 भाग तयार करून घ्यायचे. नंतर हा जो एक भाग असतो त्याचा सेंटर करून याचे 2 भाग तयार करून घ्यायचे आणि इथून सुद्धा याचे 2 भाग तयार करून घ्यायचे आहेत. इथे घ्यायचा आहे पहिला पॉईंट अर्धा इंच, हा दुसरा पॉईंट अर्धा इंच घेतला आणि हा तिसरा जो पॉईंट आहे तो मी अर्धा इंचाने असा खाली घेतला. आता आकार कसे द्यायचे पहा. तर सर्वात पहिल्यांदा आपण आकार जे देणार आहे तो पुढचा आकार जो खोल खड्डा असतो तो द्यायचा आहे. तर खोल खड्डा कसा असतो? आपला पानासारखा आकार असतो, म्हणजेच फिशसारखा आकार असतो. तर तो परफेक्ट येण्यासाठी पहा फक्त हे पॉईंट जोडा. हा 1 इंचाचा जो पॉईंट आहे इथून या अर्धा इंचाच्या पॉईंटवर आकार देत जायचं. परत हा जो सेंटर आहे या सेंटरवरती असा आकार आणायचा. इथून खाली यायचं. हा अर्धा इंचाचा जो पॉईंट खाली घेतलेला आहे यावरती येऊन इथे हा आकार तयार झाला. एकदम परफेक्ट पानाचा शेप आपला तयार होतो. आता आपण पाठीमागचा आकार तयार करणार आहे. तर इथे 1/2 इंचावरती एक पॉईंट देऊन घ्या आणि 1 इंचापासून या 1/2 इंचावरती अर्धा इंचावरती आणि इथून पहा इथे असं हे डाऊन करायचं.
अशा पद्धतीने एकदम परफेक्ट हा आकार आपला जो आहे तो तयार होतोय पहा. कुठेही तुम्हाला आकार बिघडल्यासारखा दिसणार नाही. आतल्या आत असे आकार तयार होऊन तुमच्या जे बाहीमध्ये घोळ चुन्या येतात त्या येणार नाहीत. आता इथून दंडघेर टाकायचे. सव्वा 7 इंच दंडघेर आहे. तर इथून मी पहा 7.25 इंच घेतलेलं आहे आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. 7.25 इंच इथून आपण पुढे अजून मार्जिन घेतलेलं नाही तर ते इथे 1.5 इंच मार्जिन. आता मी जे ब्लाऊज कटिंग केलेलं आहे पेपर कटिंग कटोरी ब्लाऊजचं त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. तुम्ही जे मी पेपर कटिंग केलेला आहे तो व्हिडिओ पहा, त्यामध्ये मी 1.5 इंच मार्जिन घेतलं आहे म्हणून इथे 1.5 इंच मार्जिन घ्यायचं. जर तिथे आपण 2 इंच मार्जिन घेतलं असतं तर इथे सुद्धा आपल्याला 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. नाहीतर इथे तुम्ही 1.5 इंच घेतलं बाही कटिंगमध्ये आणि जे आपण पेपर कटिंग फ्रंट पार्ट बॅक पार्ट जो कटिंग केलेला आहे त्यामध्ये जर तुम्ही 2 इंच मार्जिन घेतलं तर नक्की तुमची बाही कमी पडेल. यासाठी मी सर्व छोटे छोटे पॉईंट तुम्हाला सांगत असते. आता इथून हे मी जोडून घेते. जोडल्यानंतर हा जो आकार आहे 1/2 इंच इथं डाऊन करायचा. पहा आकार जो आहे तो अशा पद्धतीने डाऊन करायचा. तर किती सोपी पद्धत आहे पहा बाहीची. अगदी 5 मिनिटांमध्येच बाही तयार होते. आता हे आपण कटिंग करून घेऊया. कटिंग करताना इथून असं हे कटिंग करायचं. आता इथला हा जो पाठीमागचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आधी. आता इथे नॉच देऊन घेते सेंटरला आणि इथे हे जे मार्जिन आहे इथे सुद्धा नॉच देऊन घेते. नॉच दिल्यानंतर हा जो खोलखड्डा आहे तो कटिंग करण्यासाठी बाही अशी पूर्ण ओपन करायची आणि हा खोलखड्डा जो आहे तो कटिंग करायचा. इथे खोलखड्डा मी कट केल्यानंतर इथे मी असं मार्किंग करून घेणार आहे की हा आपला पुढचा आकार आहे. आता पहा किती परफेक्ट असा हा पानाचा आकार आपला कट होऊन निघलाय. याच पद्धतीने आपला पानाचा आकार जो आहे तो कट झाला पाहिजे. आता इथे मी बॅक पार्ट काही कटिंग केलेला नाही तर फ्रंट पार्ट आहे. इथे पहा जोडून दाखवते. तर हे जे मार्किंग केलेलं आहे ते आपण कशासाठी केलेलं आहे, शोल्डर जोडण्यासाठी जातं त्यासाठी मार्किंग केलेलं आहे. आणि इथून खाली आपण मुंडाघेर मोजून घेतलेला होता. तर मॅच होतंय का हे पाहूया. तर बरोबर सेंटर हा बाहीचा जो सेंटर आहे तो यावरती ठेवायचा असा आणि फक्त अशी बाही फिरवायची. तर परफेक्ट मॅच होणार आहे. पहा हा कट बरोबर मॅच झाला आणि ही बाही या पद्धतीने कट बरोबर मॅच झालेला आहे आणि बाही या पद्धतीने अशी मॅच झाली. अजून एकदा मोजून पाहूया. तुमचं जे कन्फ्युजन काही असेल ते आपण दूर करू. पहा बरोबर मॅच झालेलं आहे. एकदम परफेक्ट असं हे बाही कटिंग आपलं झालेलं आहे. पॉईंट आपले मॅच झालेले आहेत म्हणजे बाही आपली परफेक्ट कटिंग झालेली आहे. कुठेही बाही आपली कमी वगैरे पडणार नाही. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.